नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपलं परत एकदा नवीन रुटीन सुरू झालेलं आहे. बॅक टू रुटीन म्हणायला काही हरकत नाही, कारण की मागच्या काही दिवसात तुम्ही जवळपास 1 महिन्यामध्ये मध्ये म्हणजे मी अगदी कमी व्हिडिओ टाकलेले, काही गावाचे टाकलेले, त्यालाही छान प्रतिसाद दिलात. आणि मग आज तर 18 मार्चला ना पेपर संपले पण आहेत. मग मी ही मागे शूटिंग केलेली होती, तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही बाजारात गेलेलो, बाजारातून फुलं घ्यायचे होते, भाज्याही घ्यायच्या होत्या आणि मी गावाहून आलेली होती तेव्हाचाच ही शूटिंग केलेली आहे. आणि मग मी आता तुमच्यासोबत शेअर करते. या बाजारामध्ये गेल्यावरती काय फिलिंग असते मी अनेकदा व्यक्त झालेली आहे. इथं गेल्यावर असं वाटतं की कुठेतरी छान ठिकाणी आपण फिरून आलेलो आहोत. इथली मनाला प्रसन्न करणारी फुलं, म्हणजे आता तर आम्ही उशिरा गेलो होतो, 7 वाजले होते, जनरली 7:15 झाले असतील. तोपर्यंत बाजार पूर्णपणे कमी झालेला असतो. पण सकाळी 3 वाजेपासून इथली जी वर्दळ असते ना, ती विचारायलाच नको. आम्ही फुलं म्हणजे आता ना सुरुवातीला खूप सारी फुलं घ्यायचो आम्ही, जवळपास 300 ते 500 रुपयाचे. पण आता 50 रुपयाचेच घेऊन आम्ही समाधान मानतो. म्हणजे जसा जसा अनुभव येत जातो ना, तसं तसं माणूस बदलत जातं. या ठिकाणातूनच समजतं, कारण की सुरुवातीला खूप मोह व्हायचा, पण आता कळलं आहे की हा बाजार काही कुठे पळून जाणार नाही आहे. अगदी 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. आपण केव्हाही जाऊ शकतो आणि भरपूर सारी फुलं आणू शकतो. नंतर आलो होतो रविवार कारंजा मार्केटमध्ये भाज्या घेण्यासाठी. मागच्या काही दिवसापूर्वी मी जो भांडी बाजार दाखवला होता ना, म्हणजे सराफ बाजार आहे नाशिकचा, तिथे ना सकाळी 6:30 पावणे 7 पासूनच ज्येष्ठ मंडळी भाज्या विकायला सुरुवात करतात आणि अतिशय ताज्या ताज्या फ्रेश मस्तच अशा भाज्या असतात. आणि इथे खास करून ना जो फोडण्यांचा वास येतो ना, तो मला फार आवडतो, कारण की वरतीच घरं आहेत लोकांचे आणि छान मस्त, म्हणजे छोटे मोठे रेस्टॉरंट पण आहेत. आणि सकाळी जो तडका दिलेला असतो ना, रस्ता बघू शकतात तुम्ही, अगदी कमीत कमी लोक आहेत. गवार पण ना म्हणजे बऱ्यापैकी महाग होती, 40 रुपये पाव, मेथी 20 रुपयाची जुडी, पालक 15 रुपयाची जुडी, छान अशी लाल कोऱ्याची मेथीची भाजी भेटलेली 20 रुपयाला, कॅबेज 20 रुपयाला, कॉलीफ्लावर. नंतर भाज्या घेतल्या आणि घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली. हात स्वच्छ धुवून घेतले होते मी, कारण की भाज्यांना परत फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या भाज्या. मी ते काही दाखवलं नाही, कारण की तुम्हालाही बोरिंग झालं असतं. मग मला भांडे रचून घ्यायचे होते, रात्री जे घासलेले होते ना. मिस्टरांचा फोन पण आला होता, दोघंही कामं सोबत सुरू होती, बोलणंही आणि भांडी लावणंही. सगळी भांडी ना इकडं तिकडे झालेली होती. ह्या 1-2 महिन्यात माझं ना प्रॉपर असं घराकडे लक्षच नव्हतं. सगळं फोकस तनिष्कावरती होता. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं पेपर कसे जात आहेत. छान गेले, फक्त भूमितीचा थोडा अवघड गेला होता. तसा तोही चांगला लिहिलेला आहे, पण बाकीच्यांपेक्षा थोडा तो कमी सॉल्व करता आलेला. नंतर ना भांडी जे म्हणजे पातेल्या वगैरे होत्या त्या मी व्यवस्थित लावून घेतल्या. आणि काही भांडी, कढई किंवा बाऊल होते तर ते मी एकात एक टाकून दिले. गावावरून येताना ना मी माझ्या इकडून बऱ्यापैकी भांडे आणलेली. इतके भांडे असूनही मोह काही सुटत नाही या गोष्टीचा. आईकडे छान छान नवीन काही गोष्टी दिसल्या की त्या घेऊन यायच्या. आई ना ते शेताचं म्हणजे बऱ्यापैकी ना असं भंगार वगैरे निघालेलं असतं ना, तर ते देऊन ना आमच्या इथे एक टेम्पो येतो मोठा भांड्यांचा, किंवा म्हणजे दिवाळीनंतर ना भांड्यांचं खूप मोठं दुकान पण लागतं 2-1 महिने. मग आपल्याकडचं जे साहित्य असतं ना, पैसे, काही थोडं साहित्य, यावरती भांडे मिळतात. माझ्या जाऊबाईंकडे तर ना केसांवरती खूप छान छान म्हणजे चांगल्या क्वालिटीचे त्यांना भांडे मिळालेले. गावाकडे कसं केसांवरती भांडे मिळतात, वाट्या, ताटं, नंतर अशी बाऊल वगैरे बऱ्यापैकी भांडी होती त्यांच्याकडे आणि चांगल्या क्वालिटीची दिसलेली मला. नंतर ताटल्या पण ना ह्या सगळ्या विस्कटलेल्या होत्या. मोठ्या ताटल्या लहान प्लेट्स म्हणजे लहान ताटल्यांमध्ये मिक्स झालेल्या होत्या. मग मी एका बाजूला मोठी नाश्त्याच्या प्लेट्स करून घेतल्या आणि ज्या भाजीसाठी अजून त्याहून छोट्या आहेत त्या एका बाजूला लावून घेतल्या.
तिकडून येताना ना आईने डब्यांमध्ये जेवण दिलेलं होतं, तेही डबे बाजूला करून घ्यायचे होते. मला मैत्रिणीचा पण डबा होता. मी आल्यानंतर ना मला मैत्रिणीने चहा सरबतपासून अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं दिलेलं. तिची भांडी मला रिटर्न करायची होती. खरं तर अशी खास मैत्रीण असावी असं मला वाटतं की प्रत्येकाला असावी. तिने ना आल्यानंतर लगेच मला बोलवलेलं, चहा सरबत सगळं झालेलं तिच्याकडेच, रात्रीचं जेवण पण तिनेच बनवून दिलेलं. म्हणून मला ना थोडं म्हणजे खूप थकवा आला होता, कारण की ऊन खूप वाढलेलं होतं आणि जरा या गार वातावरणात राहण्याची सवय झालेली, त्यामुळे ऊन आता थोडं सहन होत नाही. नंतर हे तेलाचं भांडंही मी आईकडूनच आणलेलं होतं, मला फार छान वाटलं. तर या वाट्या पण आणलेल्या आईने, याच्यातच आम्हाला भाजी वाढली होती, त्याच वाट्या मी आईकडून घेऊन आलेली. मी ना सगळी भांडी थोडं म्हणजे रुटीनवर येण्याचा प्रयत्न करत होती. जिथली भांडी तिथं ठेवत होती. आता हळूहळू ट्रॉल्या स्वच्छ करेल, कपाटं स्वच्छ करायची आहेत, कपड्यांची कपाटं पण स्वच्छ करायची, तितकी धूळ झालेली आहे. तर ना मग आता उन्नतीचं कसं आहे, उन्नती तिचा अभ्यास स्वतः करून घेत असते, तिचं खूप टेन्शन नाही आहे. मग तनिष्का थोडं ना पहिलं मूल असल्यामुळे लाडावलेली आणि त्यामुळे ना तिला खूप फोकस करावा लागतो, थोडा म्हणजे जास्तीपैकी फोकस करावा लागतो. मग त्यामुळे ना मी 1 महिना म्हणजे जवळपास वेळ दिलेला की जाऊ दे, आपण व्हिडिओ तर टाकतच राहू, पण एकदा ही वेळ गेली तर परत येणार नाही. मार्क्सचं काही नाही की इतकेच मिळायला हवेत तितकेच, प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते, त्यामुळे आपण कुणाला फोर्स करू शकत नाही. फक्त आपण प्रयत्न करू शकतो की चांगला मार्ग दाखवण्याचा. आणि आईचा ना म्हणजे जेव्हा आपण स्वतः आई होतो ना त्यावेळेस आपला जास्त आपल्या मुलांसाठी जीव तुटत असतो. हे मी ह्या एक्झामच्याच वेळेस अनुभवलेलं स्वतःला. मसाल्याच्या डब्यातले चमचेही घासून ठेवलेले होते आणि याच्यात मला जरा बारीक थोडं कचरा दिसलेला, अन्नकण म्हणजे पडलेले, तर मग तेही मी स्वच्छ करून घेतलेलं चमच्यांचं स्टँड. आणि आईवडिलांनी इतकं ना खरंच म्हणजे आपल्या मुलांवरती असू द्या किंवा आपल्या आईवडील असू द्या, त्यांच्या इतकं प्रेम ना जगात कोणीच करत नाही आपल्यावरती. ते प्रेम आईवडिलांचं म्हणजे आपलंही आपल्या मुलांवरती निस्वार्थी प्रेम असतं. सगळं आपलं चक्र आयुष्याचं ना मुलांभोवतीच फिरत असतं. म्हणजे आज काल आणि उद्या आपण त्यांच्यासाठीच जगत असतो, हे पण कळतं आपल्याला ज्यावेळेस आपण या सगळ्या अनुभवातून जात असतो. तर आपले आईवडील आपल्यासाठी करतात ना त्यावेळेस आपल्याला पुसटची पण जाणीव नसते की हे किती आपल्यासाठी कष्ट घेत आहेत, किती वणवण करत आहेत किंवा त्यांना किती कसरत करावी लागते. पण आपण स्वतः जेव्हा पॅरेंट्स होतो ना तर त्यावेळेस खरं कळतं की खरंच ही किती कठीण परीक्षा असते. वेळोवेळी प्रत्येक आईवडिलांना ती द्यावीच लागत असते, कारण की त्याच्यावरतीच जणू काही म्हणजे समाजात राहण्यासाठी ती परीक्षा पास झाल्यावरती आपण परिपूर्ण आईवडील आहोत याचा शिक्का मिळतो की काय, कधी कधी मला असं वाटतं. कारण की मुलं सक्सेस झाली तर आईवडिलांनी चांगलं लक्ष दिलं असं मानलं जातं, पण हे सगळं आपल्या हातात नाही आहे. म्हणजे किती कोणी घ्यावं हे, आता कितीही ताट भरलेलं असेल समोरच्या पुढे, त्याने किती खावं हे त्याच्यावरती डिपेंड आहे, ते आपल्यावरती पण नाही आहे. आपण आपल्या थ्रू देण्याचा 100% प्रयत्न करायचा, घेणाऱ्याने किती घ्यायचं हे त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि ठीक आहे, आपण अपेक्षा नाही केली तर मग त्याचं नंतर दुःखही होत नाही. तसंच मला गिलक्याची भाजी करायची होती, तर त्यासाठी ना मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे, थोडेसे धणे घेतले होते, खोबरं किसून घेतलं, अगदी थोडंसंच किसलं, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते थोडं कुटून घेतलं. ही कढई पण मी माझ्या आईकडूनच आणलेली, आईने पण ही अंमळनेरवरूनच विकत घेतलेली होती, तर छान होती, घासून टाकलेली होती मी. पण परत त्याच्यात गरम पाणी टाकलं आणि ते थोडं 5-1 मिनटं उकळून टाकलं. ॲल्युमिनियमची आहे ही, राजेश कंपनीची आहे. मिनी चॉपरमुळे ना माझा स्वयंपाक करण्याचा स्पीड खूप वाढलेला आहे, कारण की पटापट यामध्ये भाज्या चिरल्या जातात. म्हणजे कांदे, लसूण, आलं, नंतर गाजर, टमाटा, जेही आपण स्वयंपाकासाठी वापरत असतो ना ते अगदी झटपट छान असं बारीक चिरलं जातं. हा आहे अगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर. यात बारीकही होतं आणि झटपट चिरणंही होतं. ही ना खूप शक्तिशाली आहे. 30 वॅटची याची मोटर आहे, धारदार स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत आणि हे चॉपर ना 30 ते 60 सेकंदामध्ये अगदी छान कुठलंही म्हणजे आपण जोही
कांदा, लसूण, नंतर काकडी, गाजर, टमाटा टाकू, कुठलीही छोटी मोठी भाजी टाकू तर ती चिरून टाकतो. अगदी सोपं आहे. पहिल्यांदा ना हे धुवून घ्यायचं असतं. त्यामध्ये नंतर आपण जे ब्लेड्स आहेत स्टेनलेस स्टीलचे ते टाकायचे. आपण जोही पदार्थ चिरून घेणार आहोत तो टाकायचा. स्प्लॅश गार्ड लावायचं आणि मोटर हेड लावायचं. त्यानंतर ना 15 सेकंद दाबायचं. अगदी छान 5 ते 6 सेकंदातच असं बारीक चिरलं जातं. 15 सेकंद झाले की बंद करून द्यायचं. याला ना 3 ते 4 तास चार्ज करायचं असतं. चार्जिंग झाली की सहज मला वाटतं 1 ते 1.5 महिना नक्कीच आपल्याला चार्जिंग करावं नाही लागणार. खूप सोपं आहे हे सगळं. तुम्हाला आवडलं असेल तर मी नक्कीच म्हणजे लिंक दिलेली असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकतात. 100% BPA फ्री साहित्यापासून तयार केलेला आहे आणि याची नैसर्गिक चव म्हणजे याच्यात कुठलंही कट केलं तरी टिकून राहते. 250 मिली याची क्षमता आहे. 1 वर्षाची वॉरंटी आहे. कढईमध्ये तेल घेतलं 1.5 पळी आणि त्यामध्ये ना थोडंसं म्हणजे मोहरी वगैरे टाकली, हिंग टाकला आणि जेही मी कुटून घेतलं होतं ना आपलं धने, जिरे आणि खोबरं तर लसूण तर ते मी या तेलामध्ये टाकून दिलं. गिलके तर बाजूला कापून ठेवलेलेच होते आणि टमाटा पण मी बारीक आपल्या मिनी चॉपरमध्ये कट करून घेतलेला होता तर तोही मिक्स केला. अगदी डाळ टाकून पण ही भाजी करत असतात पण यावेळेस मी काही डाळ टाकलेली नव्हती. मठाची किंवा मुगाची डाळ टाकली ना छान लागती ही भाजी. कधीतरी पातळ करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट लावूनही केली जाते. छान मला फ्रेश असे गिलके मिळालेले होते त्यामुळे मी याची झटपट अशी भाजी बनवून घेतलेली. हे सगळं मिश्रण मिक्स केलं आणि त्यानंतर ना यामध्ये मीठ टाकून दिलं की जेणेकरून भाजी लवकर वाफावी. मी ना काचेचं जे झाकण वापरते ना त्यामुळे भाज्या करपत नाही आणि पटकन पण वाफतात म्हणजे गॅसचाही कमी वापर होतो. नंतर ना मला कोशिंबीर बनवून घ्यायची होती तर काकडी नंतर टमाटा आणि गाजर ना मी त्या चॉपरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि थोडंसं ना दही टाकलं होतं. दही भरपूर होतं पण उन्नतीने खाऊन टाकलं होतं आणि मला दहीही लावून घ्यायचं होतं म्हणून थोडं विरजणी ठेवायचं होतं. तर अगदी थोडंच दही टाकलेलं 2 ते 3 चमचे आणि चिमूटभर साखर टाकलेली, चवीपुरता मीठ टाकलेलं आणि फोडणी ना बाजूलाच मी भांडं ठेवलं तेल गरम करायला. कढीपत्ता ना मी चॉपरमध्ये कट करायला विसरली होती. कढीपत्ताही कट करून घेतला, बारीक केला. फोडणीमध्ये ना तेलामध्ये मी असंच डायरेक्टली टाकला ना तर तो काढून बाजूला ठेवतात मुली. मग मी काय करते बारीक चिरते एकदम आणि तो जरा चांगला भाजला जातो तेलामध्ये. मग त्यानंतर ना तो खाल्लाही जातो. मोहरी टाकली, तिला तडतडू दिली, थोडंसंच अगदी चिमूटभर हे टाकलं हिंग पावडर आणि थोडंसं जिरं टाकलेलं आणि लगेच कढीपत्ता टाकला. कोथिंबीरही टाकायची होती, छान लागते पण कोथिंबीर चिरायची राहिली होती म्हणून मग मीही कंटाळा केलेला आणि त्याला छान असं थोडं फ्राय होऊ दिलं आणि वरून ना तीळ टाकलेली. तीळ पण छान अशी तडतडू दिली म्हणजे खाताना असं थोडं क्रंचीनेस येतो तीळ जर चांगलीच भाजल्या गेलेली असेल तर. आणि मग हे या आपलं जे म्हणजे मी करून घेणार होते सॅलड तर त्यामध्ये ॲड केलं. मी व्हिडिओला आवाज देत असताना मध्ये ना मुली काही मला विचारायला आल्या ना तर मग ना बोलताना ना म्हणजे चुकून जातं की असं मध्ये ना जरा अडथळा येतो. मग मी काय बोलत होती ते विसरून जाते आणि मग परत ना अडखळत बोलायला होतं. असं बऱ्याचदा होत असतं. नंतर दही लावून घ्यायचं होतं. आता उन्हाळा सुरूच झालेला आहे तर मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, बुलढाण्यावरूनच दाखवलं होतं सिंहगडावरचं दही कशा पद्धतीने लावलं जातं. अगदी खडेदार दही ना अशा पद्धतीने लावल्यावर नक्कीच होतं. दूध कोमट म्हणजे चांगलं तापवून कोमट करायला ठेवलेलं होतं. कोमट झालं आणि त्यानंतर ना छान या चिनीच्या पेल्यामध्ये मी लावून घेत आहे दही. विरजनसाठी ना तर मग मी विकतचं दही आणलेलं होतं. आमच्या गल्लीमध्येच गोदा फार्म म्हणून आहे दही दूध तूप याचं शॉप. तर त्यांच्याकडचं ना घरगुतीसारखंच असतं म्हणून मग ते दही लावलं ना तर छान सेट दही होतं. नाहीतर असं आपल्या बाकीच्या कंपन्यांचं जर लावलं ना तर ते दही चिकट चिकट होतं म्हणून मग मी त्याचा वापर करत असते. नंतर ना आता मला टाकून घ्यायचं होतं डोस्यासाठी. मी नाचणीचा डोसा कसा बनवते मला त्याच्यासाठी भरभरून अशा कमेंट्स आल्या होत्या तर मी तो कसा बनवते हे तुमच्यासोबत ना त्याचं प्रमाण शेअर करत आहे.
त्याच्यासाठी ना ह्या सगळ्या डाळी वगैरे मी समोरच ठेवल्या आहे की बऱ्यापैकी वेळेस लागत असतात म्हणून वरच्या कॅबिनेटमध्ये. तर ना 3 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ ना जिरा राईस किंवा म्हणजे जो चिकट होत नाही भात असा घ्यायचा किंवा रेशनचा पण घेतला ना तरीही चालतो, छान डोसा बनतो. 3 वाट्या घेतल्यानंतर ना 1 वाटी मी नाचणी घेतलेली आहे. याचे ना आमच्याकडे पापड पण खूप बनवले जातात, भाकरी नाही बनवली जात, पण पापडासाठी खूप उपयोग होतो. मग अजून नाचणी जावी पोटामध्ये म्हणून मग मी ती डोशामध्ये वापरत असते. उडदाची डाळ घेतली. उडदाची डाळ ना 1.5 वाटी घेतलेली आहे. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी नाचणी आणि 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. जसं आपण आपल्या डोस्याला प्रमाण घेतो ना अगदी तसंच घ्यायचं. फक्त मी यामध्ये नाचणीचा वापर केलेला आहे. आणि कुरकुरीत डोसा होण्यासाठी ना 2 चमचे मी आपलं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे मुगाची डाळ घ्यायची. डोसा अगदी छान असा कुरकुरीत होतो आणि छान असा ना गोल्डन शेड पण येतो. आपण नॉर्मली डोसा करतो ना त्याला पण मुगाची आणि तुरीची डाळ 1-1 चमचा टाकली ना तोही डोसा अगदी छान होतो. नंतर ना पाव चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत. मला ना तुरीची डाळ आणि मेथी आपलं मुगाची डाळ यासाठी ना कमेंट्स आली होती बऱ्याच दिवसांपूर्वी. मला आता त्यांचं नाव नाही आठवत आहे. त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो आणि गोल्डनही होतो. मी त्यानंतर 3-4दा वापरून बघितलेलं, छान असा डोसा तयार झालेला. नंतर ना बरण्या परत सगळ्या जागच्या जागी ठेवून द्यायच्या होत्या, तर त्याही मी बरण्या जागेवरती ठेवून दिल्या. हे सगळं मी ना एकाच भांड्यात मिक्स करून भिजून देते. हे सगळं घेतल्यानंतर ना भांडं जरा छोटं पडलं होतं, मग नंतर मी मोठ्या भांड्यात 3-4 पाण्याने धुवून ते पाणी टाकून 5 ते 6 तास भिजून ठेवेल आणि वाटून घेईल आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये कसे डोसे बनवते तेही दाखवून देईल. अगदी नॉर्मली आपला जसा डोसा असतो ना तसाच बनवायचा, काही नाही, फक्त नाचणी आपल्या पोटात जावी एवढाच हेतू आहे. नंतर ना गावावरून नाचणीचेच, आम्ही नागली म्हणतो, नाचणीचेच पापड मला छान आईने ताजे करून दिलेले होते. आणि कुरडया मागच्या वर्षाच्या होत्या. आता पण कुरडई बनवलेली आहे. आई ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस ती घेऊन येईल. मला सगळ्यात जास्त ना चिकणीचा पापड आवडतो. चिकणी ना आमच्या खानदेशामध्ये पिकत असते. जशी ज्वारी असते ना अगदी तशीच चिकणी असते, फक्त तिला लाल कलर असतो. तर तिचा पापड इतका छान लागतो ना आणि असा थापून बनवला जातो. उकळतं ते पीठ असं छान बिबड्यांसारखं आणि धोत्रावरती ना असं थापून ते पापड वाळवले जातात. संध्याकाळी ना पाण्याचा सडा मारला जातो आणि ते पापड काढले जातात. एकदम मस्तच लागतात आणि भाजल्यावरती किंवा तळल्यावरती पण तो पापड ना खूप मोठा असा 4 पटीने फुलत असतो. फार छान चव लागते. पण आता गावी कोणी राहत नाही ना, आई बनवणार होती पण आई पण खूप थकून जाते. मीच म्हटलं की नको बनवू. आणि माझ्या भावाकडे ना म्हणजे आई पण घेऊनच जाते सामान, पण त्याच्या सासरहून पण भरपूर असं पापड हे कुरडई वगैरे येत असतं. आम्हाला पण देतात त्या माझ्या वहिनींच्या आई. पण एवढं असतं ते थोडं ना म्हणजे खार वगैरे जास्त वापरतात, गावाकडे राहतात मीठ वगैरे, म्हणून मग ते आपल्याला कमी मिठाची सवय असते म्हणून मग ते थोडं आवडत नसतं. नंतर ना हे जे डबे होते ते ऊन दाखवायचं होतं, कारण की पापड तसे अगदी आदल्या 2-3 दिवस आधी केले होते मग आणलेले होते. सोप्याचे कवर धुवायला टाकलेले होते मी सकाळीच, उन्हामुळे ते वाळले होते. सोफा व्यवस्थित सेट करून घेतला झटकून वगैरे. आता बेडी स्वच्छ करून घ्यायचे होते. बेडशीट्स ना खूप मळकटलेल्या होत्या कारण की धूळ बसलेली होती. आता त्याही धुवून घ्यायच्या आहेत. डायनिंग टेबलवरती तर पसारा विचारायलाच नको इतका होता आणि कपडे पण खूप धुवायचे आहेत. ते पण धुवून घड्या करून प्रेस करून ठेवायचे आहेत. नंतर जिथे धूळ दिसेल ना मी अगदी तिथे पुसतच सुटली होती. म्हणजे टी व्ही युनिटवरती पण एवढी धूळ होती की मी हा कापड ना 3-4दा पाण्यातून म्हणजे असं पिळून आणत होती आणि पुसून घेत होती, इतकी धूळ झालेली. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आता आपलं परत डेली रुटीन, डेली व्हिडिओ सुरू होतील, कारण की आता एक्झाम संपलेली आहे. मलाही फार छान वाटते. बाय बाय.